या मतदारसंघामध्ये काम करत असताना निवडणुकीच्या काळात अनेक मतदारापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न केला। 16 तारखेला झोप न झाल्या कारणाने मला तोल गेला। त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली। ज्यावेळेस ही दुर्दैवी घटना झाली अनेक शिंतोड्या माझ्यावर उडवण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो कारण की चितेगावला ज्यावेळेस माझा कार्यकर्ता राजू कवडे बोलला होता महाविकास आघाडीची उमेदवार आहे, ते सांगतात मी असा षटकार मारणार तसा चौकार मारणार, पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आमचा महायुतीचा उमेदवार हा लेफ्ट हँड आहे आणि तो जो बॉलिंग करेन ज्यावेळेस तो क्लीन बोर्ड करेन हे सुद्धा कळणार नाही। आज या मायबाप जनतेने पैठण तालुक्यातील मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दाखवून दिलं का महायुतीच्या उमेदवाराने कसं क्लीन बोर्ड केलं। की हा ॲक्सिडेंट होता की खरंच यामागे काहीतरी मारहाण वगैरेचं प्रकरण होतं? हे बघा, विरोधकाचं काम होतं, त्यांनी जे काही आरोप भुमरे फॅमिलीवर केले ते केले। साधं नवरा बायकोचं घरात भांडण झालं किचन वाट्यावर, ते गल्लीत येतं साहेब। बाहेरचं जर भांडण असेल आणि निवडणूक एवढं 4 ठिकाणी विरोधकाच्या म्हणण्यानुसार जर मारहाण झाली आणि विलास बापूंना मारलं, कोणीच सांगणार नाही का हो या तालुक्यात? बरं, ज्या गावात झाली त्या गावात 10-5 मतं तर विरोधकाला पडले असतील ना, मग त्यांची बाईट घ्यावं। आता ज्या विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना जर इतकी डिटेल पतीवर खबर असेल, मग त्या गावात जावं, सगळा मीडिया न्यावा। मग जिथं विलास भुमरेला मतं केले नाही त्या पेटीत 10-5 मतं तर त्यांच्या उमेदवाराला मिळाले असतील ना महाविकास आघाडीची। ज्या गावात भांडणं झाले तिथं बाईट घ्यावी, तिथं सभा लावावी, तिथं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभा करून सांगायला लावं कोणी कोणी मारलं, का मारलं। अहो, हे सगळ्या स्टंटबाजी आहे। आतापर्यंत आम्ही यांच्या सगळ्या स्टंटबाज्या बघत आलेलो आहे। स्टंटबाजीला काही अर्थ नाही। विलास बापू झोपे आम्ही पाहिलं, मी 42 गावात 3 दिवस सातत्याने त्यांच्या दौऱ्यात होतो। 2:30, 3:30, 3:30 वाजता घरी येऊन जेवलो आम्ही। त्यांना झोप होती, त्यांचे डोळे गाडीत बसले की लागत होते, परंतु तो जिद्दी कार्यकर्ता आहे, भुमरे साहेबाच्या पठाडीत वाढलेला माणूस आहे। त्या माणसाने रात्रीचा दिवस केला आणि हा सगळा मतदारसंघ पैठणचा पिंजून काढला आणि त्याच्यामुळे यांना त्यांचा उमेदवार निवडून आणायचा होता महाविकास आघाडीचा। मग तो ॲक्सिडेंट होता, गॅलरीमधनं त्यांचा ॲक्सिडेंट झाला असं की पडले ते असं आता पाहिलं नाही, परंतु मी जी माहिती घेतली ते त्यांच्या गॅलरीतनं पडले, दुसऱ्या का तिसऱ्या मजल्यावर पडले, मग ते इजा झाल्या। बरं, मारणारानी मग पायच का मारले, डोकं का नाही फोडलं? मारूनच टाकायचं होतं बापूला, तर वार तर मग ते अनेक ठिकाणी करू शकले असतात ना। हे फोल आहे किंवा ह्या उग विनाकारण उठवलेल्या अफवा आहे असं म्हणणार? थोतांडे, सगळं थोतांडे। अतुल सावे साहेब कॅबिनेटमध्ये मंत्री व्हावे याच्यासाठी प्रामुख्याने केली। त्यानंतर आमचे लाडके नेते विलास भुमरे यांचा सडनली ॲक्सिडेंट झाला। त्या दिवशी रात्री 2:30 वाजेपर्यंत मी त्यांच्यासोबत कौडगावला सभा केल्या आणि 2:30 वाजता ते पाचूड मार्गे निघून गेले। मी संभाजीनगरला आलो रात्री 2:30ला आणि सकाळी मी परत त्यांच्या PAला फोन केला तर त्यांनी मला 7 वाजता, आम्हाला दुसऱ्या दिवशीचाही दौरा होता राहिलेले गावं करण्याचा। म्हणलं अरे बापूचं आवरलं का, किती वाजता कुठल्या गावात आपण आता अगोदर यायचं आहे? काही मध्येच आमचे गावं सुटले होते, आमच्या 42 गावापैकी संभाजीनगर तालुक्यातल्या। म्हणलं तेवढे गावं आपण बापूला पटकन आणून करून घेऊ। मग मला कळालं की बापू पहाटे जिन्यातून किंवा गॅलरीतून पडले आणि बापूचे 3-4 ठिकाणी फ्रॅक्चर झाले।